नमस्कार. आज आपण करणार आहेत झणझणीत अशी कुरवड्याची भाजी करणार आहेत. भाजीला काही नसलं की झटकीबज अशी 5 मिनिटामध्ये भाजी तयार करायची आणि चवीला एकदम भन्नाट अशी होती. कुणी ओळखणार पण नाही कुरवड्यापासून भाजी केली. किंवा मुलांना असं नाश्ता जरी करून दिला तर मुलं आवडीनं खाते. रेसिपीला सुरुवात करू. हे कुरवड्याचा भुगा घेतलेला आहे. जे कुरवड्या करून जी भुगा राहतं खाली ते घेतलेलं आहे. त्याला भरपूर असं पाणी टाकायचं आणि भिजत ठेवणार आहे. 15 ते 20 मिनटासाठी 15 ते 20 मिनटं चांगली कुरवडी भिजलेली. आता कढई घेतलेली, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झाले की त्यात छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. मग छोटा 1/2 चमचा जिरे टाकायचे. जिरे चांगले फुलले की त्यात 6 ते 7 लसणाच्या काळ्या टाकायच्या बारीक चिरून. थोडंसं हिंग टाकायचं आणि 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने टाकायचे आणि 2 मिडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत. कांदा चांगला परतून घेणार आहेत. गॅस मिडम ठेवलेला आहे. मिडम गॅसवरती कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि अर्धा 1 चमचा काळं तिखट टाकले. तुम्ही काळं तिखट किंवा कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला तुमचा कोणता मसाला असेल ते कोणता वापरला तरी चालतं. ते चांगला मसाला 1 मिनिटासाठी परतून झालं की कुरवडे भिजलेले आहे त्यातलं पाणी काढायचं आणि ते टाकून घेणार आहे. की छान अशी कुरडी भिजलेली, पाणी टाकायचं नाही तर मग फक्त पाणी निथळून टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. कारण कुरडीमध्ये पण मीठ असतंय, आपण कुरडी करताना टाकतो तर त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं चांगलं बुडापर्यंत मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक करणार आहे. बारीक गॅसवरती चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले चांगले मिक्स झालं की त्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकून ठेवून 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती वाफ काढून घेणार आहे. या 5 मिनिटांमध्ये चांगली वाफ झालेली आणि कलर पण खूप छान असा आला. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झालं की त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. तुम्हाला आवडत असेल त्यावर ह्यामध्ये शेंगदाणे पण टाकायचं. पण पोह्याला कसं टाकतो तळून तसे ते पण खूप छान असं लागत येतं. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर मिक्स झाली बघा, भाजी तयार झाली आणि झटकीपट तयार होती 5 मिनिटांमध्ये. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत कशासोबत खाली तरी चवीला खूप छान अशी लागते. किंवा असं मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी जरी असं मॅगी सारखं करून दिलं तरी मुलंसुद्धा खात्यानं आवडीनं. एवढं चवीला भन्नाट अशी होती. भाजीला काही नसतं की झटकीपट अशी 5 मिनिटांमध्ये तयार होणार कुरडीची भाजी झालेली. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.